Good morning, students. Again, I welcome you all to the e-learning platform of the Department of Automobile Engineering of BSIT. In last lecture, we studied the gating system, and today's lecture will see the types of casting methods. In this, we'll see the pressure die casting, shell molding, and true centrifugal casting. We'll see these three methods one by one. So first, we'll see the shell molding. So what do you mean by the shell molding? The shell is a special form of the sand casting. This process is relatively recent and because of its advantage, it is being increasingly used. म्हणजे सध्याच्या लेटेस्ट कास्टिंग मेथड आहे आणि ही सध्या आपण जास्तीत जास्त यूज करतो आणि ह्याला स्पेशल टाइपची एक सँड लागते. द शेल मोल्डिंग प्रोसेस ॲप्लिकेबल टू प्रोडक्शन ऑफ कास्टिंग रेंजिंग फ्रॉम 250 grams to 25 kilograms in ferrous as well as non-ferrous metals and alloys. म्हणजे 250 ग्रॅम पासून 25 किलोग्रॅम पर्यंत आपण कास्टिंग करू शकतोय आणि जे नॉन फेरसचं पण असेल किंवा फेरसचं सुद्धा असू शकतं आणि त्याचे अलॉयज. द सँड इज द स्पेशल. कुठलीच टाईपची सँड वापरली जाते? द ड्राय फाईन सिलिका सँड अँड सिंथेटिक रेझिन बाइंडर्स विथ 3 to 10% वेट. म्हणजे एवढं वेटचं सिंथेटिक रेझिन बाइंडर्स असतात. तर रेझिन्स काय यूज करायचे? तर रेझिन यूज आर द फेनॉल फॉर्मलाइड्स, युरिया फॉर्मलाइड्स, अल्काइड अँड पॉलिस्टर इन द फॉर्म ऑफ फाईन पावडर. म्हणजे जे रेझिन वापरणार आहे ते कुठले आहेत? तर फिनॉल फॉर्मलाइड्स आहेत किंवा युरिया किंवा अल्कलाइड्स अँड पॉलिस्टर हे फाईन पावडरच्या स्वरूपामध्ये ह्या वापरले जातात. द रेझिन मस्ट बी थर्मोसेटिंग प्लास्टिक because the strength must be obtained after the mold is heated and must be retained when the molten metal is poured. जे स्ट्रेंथ आहे तशी राहिली पाहिजे, त्यासाठी it should be thermoplastic. The mold formed from the mixture of fine sand and the thermosetting resin. म्हणजे कशापासून? हे जे सँड आहे, फाईन ड्राय सँड आणि हे रेझिन, ह्याच्यापासून हे जे मोल्ड बनवतोय बाइंडर दॅट इज प्लेस्ड अगेन्स्ट द हिटेड मेटल पॅटर्न. ते आता कसं असणार आहे आपण बघायचं आहे. हे मेथड जी आहे शेल मोल्डिंगची कशी होते ते आपल्याला बघायचे आणि ह्यासाठी जे टेम्परेचर असते पॅटर्नला हिट करायसाठी ते 200 ते 300 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपण पॅटर्न हिट करतोय. त्यानंतर आता आपण हे डायरेक्टली जस्ट वाचण्याशी तुम्हाला मी डायरेक्ट मेथड सांगतो. आता पॅटर्न जो आपण असतोय हा झाला हॉट पॅटर्न, हा झाला हॉट पॅटर्न. म्हणजे काय प्रोसेस कशी असते? तर ह्या पॅटर्नला गरम करायचं, ह्या पॅटर्नला गरम करायचं. गरम केल्यानंतर ही सँड आहे, सँड विथ रेझिन बाइंडर्स. ह्या खालच्या ह्या कप मध्ये ही सँड आहे. त्यानंतर काय करायचं? उलट करायचं. हा कप जो आहे खालचा हा काय करायचा? उलटा करायचा, फिरवायचा. फिरवल्यामुळे काय झालं? ही जी सँड आहे, जी सँड विथ रेझिन बाइंडर्स जे आहेत हे या तुमच्या पॅटर्नवर येतात. आता बघा हे असे होतं, सरळ होतं, ते आपण काय केलं? उलट केलं. उलट केल्यामुळे काय झालं? हे जे सँड आहे विथ रेझिन बाइंडर्स ह्या पॅटर्नवर आले आणि ऑलरेडी तुमचा पॅटर्न काय होता? गरम होता. आणि काही वेळानंतर शेल इज फॉर्म ओव्हर द पॅटर्न. जे परत तुम्ही जेव्हा रेग्युलर सरळ कराल त्याला, तेव्हा काय होतं? ही सँड जी आहे ह्या गरम पॅटर्नला चिकटते आणि ते शेल तयार होते. त्याला म्हणून ह्याला म्हणतो आपण शेल मोल्डिंग. हे शेल तयार होते. त्यानंतर हे शेल रिमूव्ह करायचं. हे जे शेल आहे ते इजेक्टर पिन काय करायचं? रिमूव्ह करायचं. हे जे दिलेले आहेत हे इजेक्टर पिन्स आहेत, हे दिसतात नाही, स्प्रिंग लोडेड आहेत. हे प्रेस केल्यामुळे काय झालं? हे बाहेर आले. हे तुमचे काय झाले? बाहेर आले. बाहेर आल्यामुळे काय झालं? तुमचा हा शेल तुमचा तयार झाला. सेम असा दुसरा शेल तयार करायचा आणि हे शेल दोन्ही एकमेकांना चिकटवायचे, जॉईन करायचे आणि हे झालं तुमचं शेल मोल्डिंग. आणि त्यानंतर आता हे बघा हा शेप दिसतोय असा, हा हा एक साईडचा शेप झाला. तसंच दुसरा सुद्धा शेप तयार केला, दोन्ही एकमेकांना चिकटवले आणि चिकटवल्यानंतर किंवा क्लॅम्प केलं आणि त्यानंतर त्यामध्ये पूर्ण वर्ण मोल्टन मेटल ओतलं आणि तुम्हाला जे फायनल कास्टिंग आहे ते मिळते. सो दिस इज द शेल मोल्डिंग. शेल मोल्डिंग म्हणजे काय? तर गरम पॅटर्न असतो, गरम पॅटर्नवर तुम्ही सँड जे विथ रेझिन बाइंडर जे आहेत ती तुम्ही त्यावर स्प्रेड करता. स्प्रेड केल्यानंतर त्याला तुम्ही परत काय करता? गार होऊ देतात. गार झाल्यानंतर ते शेलमध्ये तुमचं फॉर्म होतंय, असं शेलमध्ये फॉर्म होतंय. आणि हे असे 2 शेल तयार करायचे आणि ते 2 शेल एकमेकांना जॉईन करायचे आणि जॉईन केल्यानंतर त्यामध्ये मोल्टन मेटल
पोर करायचं. म्हणजे यामध्ये आपण रेग्युलर मोल्डिंगमध्ये कसं होत होतं की कोप होता, ड्रॅग होता, आणि त्या कोप ड्रॅग मध्ये आपण ते पॅटर्न ठेवायचो. पॅटर्न मध्ये परत पॅटर्न रिमूव्ह केला की ते मोल्ड कॅव्हिटी तयार करणार. मोल्ड कॅव्हिटी तयार झाली की त्यामध्ये आपण मोल्टन मेटल पोर करायचं. तर ह्यामध्ये तसं होत नाही. तर आणि हे काय यूज केलं जात आहे, तर आधीच्या ह्याच्यामध्ये काय व्हायचं की जे मोल्ड्स आहेत ते यूज झाले, खराब झाले, पॅटर्न जे आहेत यूज झाले, खराब झाले. ह्या एका ह्याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल टाइम्स तुम्हाला कास्टिंग तुम्हाला मिळवता येतात. तर दिस इज द शेल मोल्डिंग. ऍडव्हान्टेज काय, फ्लोर स्पेस रिक्वायर्ड इज पर टन ऑफ द कास्टिंग लेस कम्पेअर्ड टू द कन्व्हेन्शनल. रेग्युलर ह्याच्यापेक्षा ह्याला फ्लोर स्पेस जो लागणार आहे तो कमी लागणार आहे. ऑपरेटर्स कॅन बी इझिली ट्रेन्ड, दस प्रोव्हाइडिंग मोर आउटपुट पर ऑपरेटर. म्हणजे मॅक्सिमम आउटपुट तुम्ही मिळवू शकता. इझी प्रोसेस आहे. द प्रोसेस कॅन बी हायली मेकॅनाइज्ड, म्हणजे मेकॅनिकली तुम्ही करू शकता. आणि डिसएडव्हान्टेज काय, तर सगळ्यांची कॉस्ट हायर आहे. पॅटर्नची कॉस्ट हायर आहे, रेझिनची कॉस्ट हायर, आणि इक्विपमेंट कॉस्ट सुद्धा त्याची हायर आहे. तर इथे एक व्हिडिओ आपण बघून घ्या. हा हिटिंग सोर्स आहे हा. आता इथे खाली पॅटर्न आहे, हा पॅटर्न आहे. पॅटर्न काय केला, पॅटर्नवर गरम केला. हा पॅटर्न तुमचा काय केला, गरम केला, मेटॅलिक पॅटर्न, आणि सँडविच रेझिन मिक्स काय केला, आता तो यावर आणला. आता मग जसं मग सांगितलं होतं तर उलट केलं, अप्लाइंग सँड ओव्हर हिटेड मेटॅलिक पॅटर्न. हा फिरवला मग काय झाली, ती सँड जी आहे त्या मेटॅलिक पॅटर्नवर आली. बघा ही सँड जी होती ह्या मेटॅलिक पॅटर्नवर आली. त्यानंतर हे वर हे शेल तयार झालं. फर्स्ट हाफ, शेलचा पहिला हाफ तयार झाला, हा एका साईडला काढून घेतला. त्यानंतर परत रिहीट केला तो पॅटर्न. प्रत्येक वेळी रिहीट करायचा आणि तो तेवढा गरम पाहिजे. परत तो रिहीट केल्यानंतर परत सेम मेथड करायचे की सँड त्यावर पोर करायचे. परत झाला हा तुमचा सेकंड शेल तयार झाला, सेकंड हाफ तयार झाला. आणि आता हे दोन हाफ जे आहेत ते जॉईन झाले. दिसते, हे दोन्ही हाफ काय केले, जॉईन केले. ते दोन्ही हाफ आता आपण काय केले, जॉईन केले. पोरिंग मोल्टन मेटल, त्यामध्ये मोल्टन मेटल तुम्ही पोर केलं, मोल्टन मेटल पोर केलं, नंतर तुम्हाला आता शेप मिळाला. ते मध्ये जे बसवलेलं होतं ते काय होतं, कोर होतं, आणि कोर नंतर काय केलं, डिस्ट्रॉय केला, आणि हा तुम्हाला फायनल आउटपुट तुम्हाला मिळाला. कळालं? हे जे होतं हे आहे कोर. कोर म्हणजे काय आपण बघितलं होतं की तुम्हाला हॉलो पॅसेज जर तयार करायचे असतील, हॉलो पार्ट जर मॅन्युफॅक्चर कास्टिंग करायचं असेल तर तुम्हाला कोर वापरावं लागतं. तर एक कोर आहे, कोरवर ते दोन्ही हाफ जे आहेत ते अटॅच केले, मोल्टन मेटल तुम्ही कोर केलं, आणि फायनल तुम्हाला प्रोडक्ट जे आहे ते मधलं जे कोर आहे ते कोर तुम्ही काय करता, फोडून काढता, डिस्ट्रॉय करता, आणि हा तुम्हाला फायनल प्रोडक्ट मिळाला. सो दिस इज नथिंग बट द शेल मोल्डिंग. दिस इज नथिंग बट द शेल मोल्डिंग. त्यानंतर एक इन्व्हेस्टमेंट मोल्डिंग म्हणून आपल्या सिलेबसमध्ये ऍक्च्युअली नाही आहे, तरी मी तुम्हाला दाखवतो. हा सुद्धा शेल मोल्डिंगचा एक पॅटर्न बघा. हे पॅटर्न आहे ऑलरेडी गरम केलाय. पॅटर्न गरम केला दिसतंय. गरम केल्यानंतर उलटा केला, क्लॅम्प्स उचलले, उलटे केले, ही सँड त्यावर आली. सँड त्यावर आल्यानंतर क्लॅम्प्स काढले. हा तुमचा जो शेल आहे तो शेल एका साईडला काढून घेतला. हे तुमचे इंजिनचा कनेक्टिंग रॉड जो आहे, दोन हाफ बसवले, शेलचे दोन हाफ बसवले. इंजिनचे तुमच्या खालचा जो क्रँकशाफ्ट आहे, क्रँकशाफ्ट मॅन्युफॅक्चरिंगसाठी हे शेल मोल्डिंगचा यूज केला जातोय. सँड आहे, आजूबाजूला सँड ओतून घेतली कारण तो हालू नये म्हणून. त्यानंतर मोल्टन मेटल पोर केलं. मोल्टन मेटल पोर केल्यानंतर हा जे खालचे आहे ते कोलॅप्सेबल असते आणि रिमूव्ह झाली. त्यापासून तुम्हाला काय मिळालं, तुमचं जे फायनल आउटपुट आहे कास्टिंगचं ते तुम्हाला मिळालं. जनरली आपण जे आपले आता आपण बघितलं क्रँकशाफ्टसाठी यूज केला जातोय. आणि इन्व्हेस्टमेंट कास्टिंग म्हणजे काय बघून घ्या.
इन्व्हेस्टमेंट कास्टिंगमध्ये कसं होतंय की वॅक्सचे पॅटर्न बनवले जातात. कशाचे? वॅक्सचे पॅटर्न बनवले जातात. हा एक पॅटर्न बनवून घेतला. रेग्युलरमध्ये आपण कसे बनवायचं, मेटलचे असतील किंवा आपल्या लाकडाचे जनरली आपण यूज करतोय, तर हे वॅक्सचे पॅटर्न बनवले जातात. हे 2 डाईज आहेत. 2 डाईजच्या मध्ये इकडून वॅक्स पोर केलं जातं. वॅक्स पोर केल्यानंतर हे आतमध्ये वॅक्सीज पॅटर्न आर प्रोड्यूस बाय इंजेक्शन मोल्डिंग विथ द मेटल डाय. हे तुमचे असे पॅटर्न्स तयार झाले, वॅक्स पॅटर्न. असे मल्टिपल पॅटर्न्स एकावेळी तुम्ही तयार करायचे, असे मल्टिपल पॅटर्न तयार करायचे आणि हे एका सेंट्रल जो पोर्ट असणार आहे वॅक्स प्रूफ त्यावर तुम्ही बसवलेले आहेत. हा सुद्धा वॅक्सचाच असणार आहे. तर हे मल्टिपल पॅटर्न्स तुम्ही त्याला अटॅच केले. हे वॅक्सचे का बनवले हे तुम्हाला शेवटी कळून जाईल. असेंब्ली झाली. त्यानंतर स्लरी कोटिंग. पहिल्यांदा ह्याच्यावर स्लरी कोटिंग केलं जातं. स्लरी आहे, स्लरीचं कोटिंग केलं जातं. ते जो आहे पूर्ण तो खाली तुम्ही पोर केला त्या स्लरीमध्ये. द ट्री इज डिप्ड इन टू द सिरॅमिक स्लरी. हे पहिलं कोटिंग झालं. त्यानंतर पुढचं आहे स्टुको कोटिंग. तुमच्या डिपेंड तुमचं कुठलं मेटल आहे त्यानुसार त्याचं कोटिंग असेल. हे छोटी टाईपची वाळूच आहे, सँडच आहे. हे कोटिंग झालं. असे 2 वेळा कोटिंग केलं जातं त्यावर. आणि कोटिंग झाल्यानंतर 2-3 टाईप मेथडने आपण कोटिंग करतोय. 2-3 लेअर आपण त्यावर आणतोय. आणि त्यानंतर काय करता जाते, तर हे मेल्टिंग करायचं. मधलं जे वॅक्स आहे ते आपल्याला मेल्ट करायचं. त्यासाठी हे 2 हिटर्स आहेत. हिटरमध्ये तो ठेवायचा, हिटरच्या मध्ये आणून ठेवायचा आणि ते मधलं वॅक्स काय होतंय, ते मेल्ट होते. मधलं वॅक्स जे आहे आतलं सगळं ते वॅक्स काय झालं, मेल्ट झालं. आणि त्यामुळे तुमचा हा तयार काय झाला, हा तुमचा मोल्ड तयार झाला. इन्व्हेस्टमेंट कास्टिंगमुळे तुम्हाला हा मोल्ड, शेल मोल्ड सारखा हा तुमचा हा मोल्ड तयार झाला. आणि ह्या मोल्डमध्ये तुम्ही मोल्टन मेटल पोर करायचं. आणि मोल्टन मेटल पोर केल्यानंतर जेव्हा गार होणार आहे हे साईडचं जे पॅटर्न आहे तो ब्रेक होतो. तो चेक केल्यानंतर ब्रेक झाला आणि तुम्हाला फायनल आउटपुट मिळालं. दिस इज द इन्व्हेस्टमेंट कास्टिंग. सो आपण पहिल्यांदा बघितलं शेल मोल्डिंग, त्यातलाच इन्व्हेस्टमेंट कास्टिंग हा एक पार्ट बघितला. त्यानंतर परमनंट मोल्डिंग कास्टिंग और डाय कास्टिंग. ह्याला 2 नाव आहेत, परमनंट मोल्डिंग कास्टिंग किंवा डाय कास्टिंग. तर हे काय यूज केलं जातंय, जसं मग सांगितलं की रेग्युलर तुमच्या मेथडमध्ये किंवा प्रोसेसमध्ये जे मोल्ड्स आहेत, मोल्ड्स जे आहेत ते मोल्ड्स असणार आहेत. ते मोल्ड्स ते काय होतात, तुम्ही एक कास्टिंग काढलं की ते मोल्ड डिस्ट्रॉय होतात. मग परत तुम्हाला ते मोल्ड तयार करायचं, परत त्यामध्ये मोल्टेन मेटल पोर करायचं आणि तुम्ही परत ती प्रोसेस करणार. मग ह्यामुळे तुमचा टाइम कन्झ्युमिंग आहे आणि कॉस्ट सुद्धा वाढते. सारखं सारखं तुम्हाला मोल्ड तयार करावं लागणार आहे. तर त्याच्याऐवजी परमनंट मोल्ड कास्टिंग म्हणजे किंवा डाय कास्टिंग, प्रेशर डाय कास्टिंग मध्ये काय करतोय की परमनंट मोल्ड आपण तयार करतोय. व्हाईल इन द सॅन्ड कास्टिंग द मोल्ड्स आर डिस्ट्रॉयड आफ्टर सॉलिडिफिकेशन. सॉलिडिफाय झाले की मोल्ड खराब झाले ऑफ कास्टिंग. द मोल्ड्स आर रियूज्ड रिपीटेडली इन द परमनंट मोल्ड कास्टिंग. जे ह्यामध्ये काय आहे, ते मोल्ड्स असणार आहेत ते आपण कंटिन्युअसली रिपीटेडली यूज करू शकतोय. हे जेव्हा मोल्टन मेटल गार होणार आहे तेव्हा हे मोल्ड्स खराब होणार नाहीयेत. This requires a mold material that has sufficiently high melting point to withstand erosion by liquid metal at the pouring temperature, a high enough strength not to deform in repeated use, and high thermal fatigue resistance to resist premature crazing, the formation of thermal fatigue cracks. त्यामध्ये that would leave objectionable marks on the finishing casting. फायनली द आयडिया इट वुड बी हॅव लो ॲडेजन. म्हणजे ह्या सगळ्याचा अर्थ काय की परमनंट मोल्ड कास्टिंग बनवण्यासाठी जे मेटल वापरलं जाणार आहे ते हाय स्ट्रेंथ पाहिजे. आपण कंटिन्युअसली रिपीटेडली वापरणार आहे म्हणजे त्याचे टेम्परेचर वाढणार आहे. ते रिपीटेडली वापरल्यानंतर टेम्परेचर वाढल्यानंतर त्याची साईज शेप चेंज होता कामा नये. तर हे तुमची मेन रिक्वायरमेंट आहे त्या मेटलची. तर त्यामध्ये 2 टाईप आहेत, प्रेशर डाय कास्टिंग. मग प्रेशर डाय कास्टिंग मध्ये 2 टाइप्स आहेत, सॉरी. तर हॉट चेंबर प्रेशर डाय कास्टिंग आणि कोल्ड चेंबर प्रेशर डाय कास्टिंग. तर प्रेशर डाय कास्टिंग म्हणजे काय, तर प्रेशर अप्लाय केलं जाते. हे असे
कॅव्हिटी असती, हा इकडे तुमचा मोल्ड आहे, एक फिक्स्ड डाय असतंय, एक मुव्हेबल हाफ असतोय, आणि ह्यानंतर हे जे तुमचं मोल्टन मेटल आहे, ह्या प्लंजरनं जेव्हा तुम्ही हे प्रेस करताय, हे मोल्टन मेटल प्रेस केल्यामुळं जिथं कॅव्हिटी मिळेल तिथं हे मोल्टन मेटल जाणार आहे. म्हणजे ही जी कॅव्हिटी दिसते, ह्या कॅव्हिटीमध्ये हे मोल्टन मेटल इथं जात आहे, ह्यामध्ये तुम्हाला ह्या कॅव्हिटीमध्ये ते मोल्टन मेटल जात आहे, ते गार केलं जात आहे, आणि गार केल्यानंतर हे जे मुव्हेबल हाफ आहे, तो मुव्हेबल हाफ का केला जातोय, बाहेर ओढला जातोय, आणि बाहेर केल्यामुळे इथलं जे तुमचं रिक्वायर्ड कास्टिंग होतं ते तुम्हाला मिळतंय. तर हे दोन मेथड्स आहेत, हॉट चेंबर आणि कोल्ड चेंबर. आता पहिला आपण हॉट चेंबर बघूया. दिसतंय तुम्हाला हे टोटल कन्स्ट्रक्शन आहे, हॉट पॉट आहे, त्यानंतर हा चेंबर आहे, ह्यामध्ये मोल्टन मेटल आहे, प्लंजर आहे, त्यानंतर गुसनेक, त्यामध्ये ह्यामधलं मोल्टन मेटल पोर होणार आहे, नोझल आहे, फिक्स्ड हाफ सांगितलं, एका साईडचा फिक्स आहे आणि एका साईडला मुव्हेबल आहे, इजेक्टर पिन्स जेणेकरून हा तुम्हाला इजेक्ट करता येतोय, आणि कॅव्हिटी. याच्यामध्ये कसं होतंय, तर हा सुरुवातीला पॅसेज हा मोल्टन मेटल यामध्ये भरलेला आहे, हा मोल्ड तुमचा रेडी आहे. आता पुढची मेथड काय, इकडनं वरून फोर्स अप्लाय करतोय, फोर्स अप्लाय केल्यामुळे काय झालं, हा प्लंजर खाली मूव्ह झाला, आणि प्लंजर खाली मूव्ह झाल्यामुळे ह्याच्या जे समोरचं मोल्टन मेटल आहे, ह्या कॅव्हिटीमधनं ह्या मोल्डमध्ये आलं. आता मोल्डमध्ये आल्यानंतर पुढे काय करणार आहे, तुम्ही काय करणार आहे, जेव्हा हे सॉलिडिफाय होणार आहे, गार होणार आहे, गार झाल्यानंतर हा मुव्हेबल मेंबर बाहेर काढतोय आपण. बाहेर काढल्यानंतर ह्या पिन्स ज्या आहेत, ह्या पिन्सला आपण काय म्हणलं होतं, इजेक्टर पिन्स. इजेक्टर पिन्स पुश करतोय, आणि हे तुमचं फायनल कास्टिंग तुम्हाला मिळते. हे अशा टाईपचं कास्टिंग तुम्हाला मिळते. सो दिस इज द हॉट चेंबर डाय कास्टिंग. आणि कोल्ड चेंबर डाय कास्टिंग मध्ये काय, तर हे इथं हॉट चेंबर डाय कास्टिंग मध्ये इथं हिटिंग मीडियम असतं, इथं गरम कंटिन्युअसली आपण याला गरम केलेलं असतं, या चेंबरला गरम केलेलं असतं. आणि कोल्ड मेटलला आपण काय हिटिंग मीडिया वापरत नाही, सेम आहे तसं डायरेक्टली इथं मोल्टन मेटल पोर केलं, इथून डायरेक्टली ह्या रॅमनं किंवा ह्या प्लंजरनं आतमध्ये पुश केलं, इथे पुश केलं, हे तिथं झाल्यानंतर सॉलिडिफाय झाल्यानंतर तुम्ही परत ते रिमूव्ह करताय. सो दीज आर द हॉट चेंबर आणि दिस इज द कोल्ड चेंबर. पहिला हॉट चेंबरचे व्हिडिओ बघा. हॉट चेंबरमध्ये कंटिन्युअसली इथं गरम केलं जातं, हे मोल्टन मेटल कंटिन्युअसली गरम केलं जाते. आता हा कॅव्हिटी तुमची काय रिकामी आहे. आज जसा हा प्लंजर खाली जाईल, इथून मोल्टन मेटल तुमचं इथं आतमध्ये आलं, इथं आतमध्ये आल्यानंतर काय झालं, ते सॉलिडिफाय केलं, सॉलिडिफाय केल्यानंतर ह्या मुव्हेबल चेंबर जो आहे तो तुमचा मागं ओढला जातोय, आणि ह्या इजेक्टर पिन्स आहेत, इजेक्टर पिन्स ते पुढे ढकललं, आणि हा तुमचं कास्टिंग जे आहे ते तुम्हाला मिळालं. Chamber machines are used primarily for zinc, copper, magnesium, lead, and other low melting परत ते क्लीन करून घेतलं, point alloys that do not readily attack मुव्हेबल पुढे आला, अटॅच झाला, मोल्टन मेटल आहे, झिंक आहे, ते मुंज झिंक खाली हे कंटिन्युअसली हिटिंग चालू आहे, metal pots, cylinders, and plungers. The injection mechanism of a hot chamber machine is immersed in the molten metal bath of a metal holding. हे सगळे नावं दिलेले आहेत त्याचे काय काय, तर मुव्हिंग हाफ आहे, फिक्स हाफ आहे, इजेक्टर पिन्स आहेत जो तुम्हाला कास्टिंग बाहेर रिमूव्ह करणार आहे, गुजनेक किंवा नोझल आहे इथं, आणि प्लंजर आहे. Furnace. The furnace is attached to the machine by a metal feed system called a gooseneck. As the injection cylinder plunger rises, a port in the injection. So this is the hot chamber. हॉट चेंबर का, तर खाली चेंबर कंटिन्युअसली हॉट असते, गरम तुम्हाला चेंबर दिलेला आहे तिथं. आणि पुढचं आहे कोल्ड चेंबर. युट्यूबवरचा व्हिडिओ बघा. इथं काय हिटिंग मीडियम काहीच नाही आहे, इथं हिटिंग मीडियम काहीच नाही आहे, डायरेक्टली तुम्ही मोल्टन मेटल पोर केलं, प्लंजर पुढे आला, कॅव्हिटीमध्ये गेला, कॅव्हिटीमध्ये गेल्यानंतर जेव्हा गार होईल तेव्हा हा मुव्हेबल पोर्ट बाहेर आला, आणि हा तुमचा फायनल प्रोडक्ट तुम्हाला मिळाला. फक्त डिफरन्स काय आहे, डायकास्टिंग प्रेशर डायकास्टिंगमध्ये दोन मेथड्स आहेत, एक आहे हॉट चेंबर आणि एक आहे कोल्ड चेंबर. हॉट चेंबरमध्ये कंटिन्युअसली त्याला हिटिंग जे मोल्टन मेटल आहे ते चेंबर जो आहे तो कंटिन्युअसली गरम केला जातोय, आणि कोल्ड चेंबरमध्ये आहे तसंच ठेवला जातोय. सो दिस इज द हॉट चेंबर. दिस इज हॉट चेंबर. यू हॅव, तुम्हाला या डायग्राम्स लक्षात पाहिजे, ह्या डायग्राम्स एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे आहेत, पूर्ण स्टेप वाईज तुम्हाला काढावी लागेल. आणि दिस इज द कोल्ड चेंबर.
ऍडव्हान्टेजेस काय प्रेशर डाय कास्टिंगचे, ह्यालाच म्हणायचं, ह्याला दोन नाव आहेत, ह्याला लक्षात ठेवा. एक परमनंट मोल्ड कास्टिंग किंवा डाय कास्टिंग, त्यालाच प्रेशर डाय कास्टिंग म्हणलं जातं. का प्रेशर डाय कास्टिंग? कारण की ह्या प्लंजरनं तुम्ही प्रेशर अप्लाय करताय, यावर प्लंजरनं तुम्ही प्रेशर अप्लाय करताय. आता ऍडव्हान्टेजेस काय, व्हेरी हाय रेट ऑफ प्रोडक्शन, कंटिन्युअसली तुम्ही प्रोडक्शन मिळवू शकताय, यामध्ये तुमचा मोल्ड काय खराब होत नाहीये. क्लोज डायमेन्शनल टॉलरन्सेस ऑफ द ऑर्डर 0 प्लस 0.025 mm एवढं क्लोज टॉलरन्स तुम्हाला मिळवू शकताय. सरफेस फिनिश इज 0.8 मायक्रॉन्स, याचं सरफेस फिनिश सुद्धा रेग्युलर कास्टिंग मेथडपेक्षा चांगलं आहे किंवा, आणि व्हेरी थिन सेक्शन्स ऑफ द ऑर्डर ऑफ 0.50 mm कॅन बी कास्ट, एवढ्या कमी ह्याच्या सुद्धा तुम्ही कास्ट करू शकताय. डिसएडव्हान्टेज काय काय, नॉट इकॉनॉमिकल फॉर स्मॉल रन्स, म्हणजे छोट्या प्रोडक्शनसाठी तुम्ही यूज करू शकत नाही. ओनली इकॉनॉमिकल फॉर नॉन फेरस, फेरसपेक्षा नॉन फेरससाठी हे जनरली जास्त यूज केलं जातं. आणि हेवी कास्टिंग कॅनॉट बी कास्ट, हेवी कास्टिंग तुम्ही जनरली यूज करू शकत नाही. सो दिस इज द प्रेशर डाय कास्टिंग. तर आपण बघितलं प्रेशर डाय कास्टिंग बघितलं, शेल मोल्डिंग बघितलं. आता लास्ट पार्ट त्यातला थर्ड टाइप, ट्रू सेंट्रिफ्युगल कास्टिंग. तर सेंट्रिफ्युगल कास्टिंग म्हणजे काय, तर कंटिन्युअसली रिव्हॉल्व होत असते. इन द सेंट्रिफ्युगल कास्टिंग मोल्टन मेटल इज पोर्ड इन टू द मोल्ड व्हाईल दे आर रोटेटिंग. जेव्हा ते रोटेट होत असणार आहेत तेव्हा तुम्ही त्यामध्ये पोर करताय, आणि सेंट्रिफ्युगल फोर्समुळं ते मोल्टन मेटल जे आहे ते साईडच्या वॉलवर जाते, आणि साईडच्या वॉलवर गेल्यानंतर ते तुम्हाला जेव्हा सॉलिडिफाय होते तेव्हा तुम्हाला ते इन टर्म्स ऑफ पाईप और हॉलो चॅनल तुम्हाला मिळते. त्याच्या ह्या हॉलो चॅनल्स किंवा राऊंड शेपसाठी हे तुम्हाला सेंट्रिफ्युगल कास्टिंग वापरलं जातं. द मेटल falling into the central of the mold at the axis of the rotation is thrown out by the centrifugal force. जसं centrifugal force मध्ये बाहेर ढकललं जात आहे under sufficient pressure towards the periphery, and contaminants or impurities present being lighter in weight are also pushed towards the center. ते सेंटरला येतात जे impurities आहेत ते. This is often machined out anyway. The solidification process from the outer surface inward, thus developing an area of weakness in the center of the wall. आता त्यामध्ये दोन टाइप आहेत ट्रू सेंट्रिफ्युगल कास्टिंग. आपण आता मेथड बघूया. इथं बघा हा ड्रायव्हर रोलर आहे, हा ड्रायव्हर रोलर आहे. हा जसा फिरेल तसं हे फिरणार आहे. हा तुमचा मोल्ड आहे, रोटेटिंग मोल्ड आहे. आणि हा जसा फिरेल, जसं हे तर सेंटरला तुम्ही मोल्टन मेटल पोर करताय, पोरिंग बेसिंग मोल्टन मेटल हे सेंटरला पोर करताय, तसं रोटेट झाल्यामुळे काय होणार आहे, सेंट्रिफ्युगल फोर्समुळे हे साईडला तुमच्या वॉलवर फेकलं जात आहे. मोल्टन मेटल जे आहे ते वॉलवर फेकलं जात आहे, आणि जेणेकरून तुम्हाला जे कास्टिंग मिळणार आहे हे अशा रोटेटिंग किंवा राऊंड शेपचं मिळणार आहे. आणि सेमी सेंट्रिकल म्हणजे काय, असं सेमी सेंट्रिकल सेंटर म्हणून तुम्ही पोरिंग बेसिन आहे, आणि हे जसं रोटेट होईल आणि रोटेट झाल्यानंतर हे साईडला तुमचं जे पॅसेज आहे त्या पॅसेजमध्ये जाते. सो दीज आर द टू टाइप्स, ट्रू सेंट्रिफ्युगल आणि सेमी. पण आपल्याला एक्झामच्या किंवा आपल्या सिलेबसच्या दृष्टीनं हे ट्रू सेंट्रिफ्युगल कास्टिंगच आहे. तर व्हिडिओ बघा, एक इथं पूर्ण प्रोसेस दाखवलेली आहे. मोल्टन मेटल पोर केले, इथं बघा हे कंटिन्युअसली रोटेट होत आहेत. हे मोल्ड्स आहेत, हे कंटिन्युअसली रोटेट होत आहेत. आणि हे पोरिंग बेसिन आहे, यातून तुम्ही ते पोर करताय आणि त्यातून ते स्प्रूच्या साईडनं ह्याच्या सेंटरमध्ये पर्यंत जाते. बघा हे पोर केलं जातंय, या पोरिंग बेसिन मधनं हे ह्या मोल्डच्या सेंटरला येते, मोल्डच्या सेंटरला येते, आणि हा सेंटरला कंटिन्युअसली रोटेट होतोय. ह्या मोटर थ्रू ह्याला ड्राईव्ह दिलेला आहे, आणि ह्या मोल्ड्स जे आहेत हे दोन मोल्ड्स आहेत कंटिन्युअसली रोटेट होत आहेत. This is the centrifugal casting. तुम्हाला
रोटर आहे, ड्रायव्हर पुली हा त्याला ड्राईव्ह करतोय, सपोर्टिंग रोलर दोन्ही साईडने त्याला सपोर्ट्स आहे. जसं ड्रायव्हर मोटरकडून ड्राईव्हरला हे फिरायला आल्यामुळं हा जो मोल्ड आहे तो फिरायला आला आणि ह्या बेसिन मधून मोल्टन मेटल पोर केलं, बेसिन मध्ये मोल्टन मेटल पोर केल्यामुळं हे ह्या मोल्ड मध्ये आलं. मोल्ड मध्ये जसं जसं फिरेल तसं ते राऊंड शेप तुम्हाला मिळतोय. मोल्टन मेटल इज थ्रोन बाय द सेंट्रिफ्युगल फोर्स टू द वॉल ऑफ द रोटेटिंग मोल्ड. त्या वॉलवर तुमचं गेलं. Then the molten metal is solidified and then in the form of the hollow casting. Hollow casting तुम्हाला मिळते. सेमी सेंट्रिफ्युगल मग अशी होते दुसऱ्याला वरून पोर केलं जाते. Molten is poured into the sand mold. Then the molten metal is thrown by a centrifugal force to the wall of the rotating mold. आणि त्यानंतर असा शेप तुम्हाला मिळतोय. हे रोटेटिंग डिस्क वगैरे बनवण्यासाठी हे तुम्हाला वापरलं जातंय. हे ज्यामध्ये ह्या टाईपमध्ये कोप अँड ड्रॅगचा यूज केला जातोय. हा मोल्ड आहे, हे रनर आणि रोड सपोर्ट्स आहेत. हॉरिझॉन्टल ॲक्सिस सेंट्रिफ्युगल कास्टिंग मशीन रोटेट्स चिल सेक्शन ऑफ मोल्ड ओनली पोरिंग शेल मेटल. मोल्टन मेटल पोर केलं, मोल्टन मेटल सेंटरला बरोबर पोर करतोय आणि जसं पोर करू हे सेंट्रिफ्युगल फोर्समुळे जे मोल्टन मेटल आहे ते साईडच्या वॉलवर थ्रो केलं जातं आणि जेव्हा होईल the mold shell with shell metal solidified, but now the last part is remaining, that is the defects in casting and causes and remedies. What are the defects? काय काय डिफेक्ट्स आहेत कास्टिंग मधले, डिफेक्ट्स काय काय असू शकतात आणि त्यावरचे रेमेडीज आता आपण बघून घेऊ लगेच. तर कॉजेस अँड रेमेडीज ऑफ द डिफेक्ट्स. शिफ्ट्स, पहिला आहे शिफ्ट्स. धिस इज अन एक्सटर्नल डिफेक्ट इन द कास्टिंग. एक्सटर्नल डिफेक्ट असू शकतो कास्टिंग मधला अँड ड्यू टू कोर misplacement and mismatching of the cope top and bottom parts. शिफ्ट म्हणजे काय तर अलाइनमेंट त्याची पुढे मागे झालेली असणार आहे. कोप अँड ड्रॅग जर वर खाली जेव्हा लावतोय आपण, कोप अँड ड्रॅग जेव्हा वर खाली व्यवस्थित बसत नाही किंवा जरासा वर खाली होतोय किंवा साईडला जरासा थोडीशी त्यामध्ये गॅप राहतोय, थोडासा पुढे मागे होतोय, त्या केसमध्ये हे शिफ्ट होणार आहे. त्यामध्ये हे तुमचे कास्टिंग जे असणार आहे ते शिफ्ट होतंय आणि त्याला रेमेडी काय, बाय इन्शुरिंग द प्रॉपर अलाइनमेंट. त्यामुळे ते जे लॉगल पिन्स वगैरे असतात त्या पिन लावल्या जातात चारी साईडने किंवा दोन साईडने पिन्स लावतो, जेणेकरून जर त्या पिन मॅच झाले नाहीत, पिनचे होल्स जर मॅच झाले नाहीत तर त्यावर आपल्याला काय करणार आहे की कोप अँड ड्रॅग थोडासा शिफ्ट झालाय, प्रॉपर अलाइनमेंट झालेलं नाही. त्यासाठी त्या पिन्स जे असतात त्या पिन्स लावतोय, जेणेकरून त्यावरून आपल्याला कळणार आहे की ते प्रॉपर अलाइनमेंट झालेली आहे. त्यानंतर वॉर्पेज. वॉर्पेज इज unintentional and undesirable deformation in the casting that occurs during and after solidification. तर वॉर्पेज हे कशामुळे होत आहे तर सॉलिडिफिकेशन मुळे किंवा आपल्या सॉलिडिफिकेशनच्या वेळी होणारा डिफेक्ट आहे. ड्यू टू डिफरंट रेट ऑफ सॉलिडिफिकेशन डिफरंट सेक्शन ऑफ द कास्टिंग स्ट्रेस आर सेटअप इन adjoining walls resulting in warpage in these areas. Large and flat sections or intersection sections such as ribs are the particularly prone to the warpage. जिथे मोठे मोठे सेक्शन्स आहेत तिथं कसं होतं सॉलिडिफिकेशन रेट प्रत्येकाचा वेगळा आहे. म्हणजे काय एका कॉर्नरचा सॉलिडिफिकेशन रेट वेगळा असेल, दुसऱ्या कॉर्नरचा सॉलिडिफिकेशन रेट वेगळा असेल तर त्यामध्ये ॲक्युरेसी तेवढी सेम राहत नाही, ते वॉर्पेज होतात. रेमेडीज काय इज टू प्रोड्यूस लार्ज एरियाज विथ हाफ्स corrugated construction or add sufficient ribs or rib like shape
टू प्रोव्हाइड इक्वल कुलिंग रेट्स इन ऑल एरियाज. म्हणजे पूर्ण एरियामध्ये जर लांबडा मोठा कास्टिंग असेल तर पूर्ण एरियामध्ये इक्वल कुलिंग रेटनं, सेम कुलिंग रेटनं तुम्हाला ते कूल करायचं आहे. त्यानंतर आहे स्वेल. स्वेल इज अन enlargement of the mold cavity by metal pressure resulting in localized or overall enlargement in the of the casting. Swell तुम्ही म्हणताय हाताला वगैरे स्वेलिंग आले, सुजलाय, तर तसंच हे जेव्हा एका ठिकाणी प्रेशरमुळे काही एरियामध्ये कास्टिंग फुगतंय, काहीतरी कुठनं जर एक्सटर्नल प्रेशर त्यावर एक्स्ट्रा ऍक्ट होतं आणि त्यामुळे कास्टिंग फुगतंय, त्याला म्हणायचं स्वेल. धिस इज कॉज बाय इम्प्रॉपर अँड डिफेक्टिव्ह रेमिंग ऑफ द मोल्ड. म्हणजे मोल्डवर वरून जेव्हा रेमिंग करताय तुम्ही, सँड रेमिंग करताय, रेमर करताय, ती काही ठिकाणी अनइवन होते, त्यामुळे हे होऊ शकतंय. द रेमेडी टू अवॉइड स्वेल, द सँड शुड बी रेम प्रॉपरली अँड इव्हनली. प्रत्येक पूर्ण जे कोपमधली किंवा ड्रॅगमधली सँड आहे ती प्रॉपरली इव्हनली सगळीकडे रेम केली पाहिजे. त्यानंतर ब्लो होल्स. ब्लो होल्स कशामुळे होणार ते आर स्मूथ अँड राऊंड होल्स appearing in the form of the cluster of a large number of small holes below the surface of the casting. आणि कशामुळे होत आहे? excessive moisture in the sand. When the permeability of the sand is low, the sand grains are too fine, sand is rammed too hard, and when venting is insufficient. म्हणजे ह्याला आपण बघितलं होतं की व्हेंटिंग महत्वाचं आहे आणि सँडची जी प्रॉपर्टी आहे ती अशी पाहिजे, त्यातनं जे गॅसेस ते गॅसेस बाहेर पडले पाहिजेत. जर गॅसेस नाही बाहेर पडले, गॅसेस तुमचे बाहेर नाही पडले, तर ते ब्लो होल्स तुमचे तयार होणारच आहेत. तर रेमेडीज काय, तर हे सँडची प्रॉपर्टी तुम्हाला इम्प्रूव्ह करायची आहे. द मॉइश्चर कंटेंट इन द सँड शुड मस्ट बी वेल ऍडजस्ट, जे कमीत कमी पाहिजे. द सँड इज प्रॉपर ग्रेन साईज शुड बी यूज. म्हणजे मोठे असतील कमी असतील ते जे ऍज पर द रिक्वायरमेंट तुमची ग्रेनची साईज जी आहे त्यानुसार तुम्हाला यूज करायचे. आणि लास्ट वन इज द ड्रॉप. द ड्रॉप ऑकर्स वेन द अप्पर सरफेस ऑफ द मोल्ड क्रॅक्स and the piece of sand falls into the molten metal. म्हणजे वरचा पोर्शन जो असणार आहे तुमचा मोल्डचा, तो कुठे क्रॅक होतोय वरचा टॉप सरफेस, आणि त्यातली जी सँड आहे ती तुमच्या मोल्टन मेटल मध्ये मिक्स होते, पडते, त्याला म्हणायचं ड्रॉप. धिस कॉज इज कॉज बाय लो स्ट्रेंथ अँड सॉफ्ट रेमिंग ऑफ द सँड. म्हणजे वरची सँड तुम्ही पोर केलेली असते ती प्रॉपर केलेली नाही, ते स्ट्रेंथ बाइंडिंग झालेलं नाही, त्यामधले एकमेकांबरोबर बॉन्डिंग झालेलं नाही या सँड मध्ये, त्यामुळे ते सँड काय होते, ते कोलॅप्स होते. आणि ते कसे करायचे, प्रॉपर द अबव फॅक्टर्स आर एलिमिनेटेड टू अवॉइड ड्रॉप. ते कसं करायचं आहे, तर प्रॉपर रेमिंग झालं पाहिजे. रेमिंग म्हणजे ती प्रॉपर त्यावर प्रेशरच अप्लाय करून त्यामध्ये बॉन्ड व्यवस्थित झाला पाहिजे, त्याचं मॉइश्चर कंटेंट प्रॉपर पाहिजे. ह्या मेथडनं तुम्ही ड्रॉप कमी करू शकताय. सो दीज 5 आर द डिफेक्ट्स अँड देअर रेमेडीज. म्हणजे काय काय, शिफ्ट्स म्हणजे प्रॉपर अलाइनमेंट नसेल तर शिफ्ट होते. व्रॅपेजेस म्हणजे काय, ते सॉलिडिफिकेशनमुळे प्रॉपर पूर्ण एरियाचं सॉलिडिफिकेशन एका रेटनं होत नाही, वेगवेगळ्या रेटनं होत आहे, त्यामुळे रॅपेजेस होतात. त्यानंतर स्वेलिंग म्हणजे जास्त प्रेशर अप्लाय झाल्यामुळे काही ठिकाणी स्वेलिंग म्हणजे सुजल्यासारखं ते तुम्हाला दिसतंय. त्यानंतर आहे ब्लो होल्स. त्यामध्ये जर तुमची सँड जी आहे ते सँड प्रॉपर ते ब्लो होल्स बाहेर पडण्यासाठी, सॉरी ब्लो होल्स नाही तर जे गॅसेस बाहेर पडण्यासाठी मदत करत नसतील तर ते ब्लो होल सुद्धा होणार आहेत. आणि शेवटचा आहे ड्रॉप. म्हणजे वरचे मोल्डिंग जी सँड आहे ती तुमच्या मोल्टन मेटलमध्ये पडते, त्यानंतर तुम्हाला त्याला म्हणायचं ड्रॉप. तर हे झाले डिफेक्ट्स. सो विथ धिस वी कंप्लीटेड, धिस इज द थर्ड युनिट, दॅट इज द फाउंड्री. फ्रॉम नेक्स्ट लेक्चर वी विल स्टार्ट विथ द maybe fourth or the fifth chapter, depending on the study online material that I available with me. We will start with the next unit. So for this unit I will upload the assignment and the notes also. So this is it for the foundry chapter. Thank you.